नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक एस के तुम्हा सर्वांचं शकुंतला मॅथ्स अकॅडमीमध्ये स्वागत करतो. झिरो टू हिरो बॅच मध्ये तुमचं जे आजचं दुसरं पर्व आहे त्यामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरण हा चॅप्टर कालच्या लेक्चरला सुरू केला होता. दोन चलांतील रेषीय समीकरणे हा चॅप्टर आपण काल स्टार्ट केला होता. यामध्ये आपण काल काय काय पाहिलं विद्यार्थी मित्र, जे कोणी नवीन असतील आपल्या बॅचला त्यांनी कालचं रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टला अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. काल आपण हे पाहिलं चल म्हणजे काय, रेषीय समीकरण, रेषीय समीकरणाला रेषीय समीकरण का म्हणतात, रेषीय समीकरण एक चलातील आहे का दोन चलातील आहे हे कसं ओळखायचं, म्हणजे रेषीय दोन चलातील रेषीय समीकरण असण्यासाठी किंवा रेषीय समीकरण बनण्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत ते सर्व कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांना जे कोणी नवीन आज जॉईन झाले असतील त्यांना एक बेसिक पासून रेषीय समीकरणाची ओळख करून घ्यायची असेल तर कालचं लेक्चर नक्की पहा. आज आपण दोन चलातील रेषीय समीकरण ह्या चॅप्टर मधील पुढील भाग एक सामायिक समीकरणे पाहणार आहोत. एक सामायिक समीकरणे एक सामायिक त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स असेही म्हणतात. सायमल्टेनियस इक्वेशन्स जेव्हा आपण दोन 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 चलातील एक रेषीय समीकरणाचा विचार करतो तेव्हा बनणाऱ्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. म्हणजे जेव्हा उदाहरण आपण असं पाहिलं दोन चलनातील दोन एक रेषीय समीकरणे, 3x + 4y = 8, 9x + 7y = 12. हे रेषीय समीकरणे दोन चलनातील रेषीय समीकरणे आहेत की नाही. दोन चलातील रेषीय समीकरणासाठी एक्स आणि वाय या दोन्ही इक्वेशन मध्ये दोन चल आहेत. यांचा सर्वोच्च कोटी म्हणजे घातांक एक आहे. तसेच या दोन्ही इक्वेशन मध्ये चलांचा गुणाकार कुठेही उल्लेख केलेला नाहीये. म्हणजे आपल्याला रेषीय समीकरणासाठी ज्या ज्या अटी आहेत त्या सर्व अटी या दोन्ही इक्वेशन मध्ये सॅटिस्फाय होतात. म्हणजे ही दोन्ही इक्वेशन दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत. मग आता ही रेषीय समीकरण आपण सोडवायची कशी, दोन्हीपैकी एका चलाचा लोप करून आपण ही रेषीय समीकरणे सोडवतो. त्यामुळे आपल्याला ह्या चलाची समीकरणाची उकल होते. समीकरणाची उकल होते म्हणजे नेमकं काय होतं, आपल्याला एक्स आणि वाय म्हणजे चलाच्या किमती मिळतात. चलाच्या किमती कशा काढायच्या, म्हणजे एका चलाचा लोप करून चलाची किंमत कशी मिळवायची ते आपण उदाहरणाद्वारे शिकूया. चला तर आपण उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. म्हणजे क्वेश्चन कसा येईल तुम्हाला या परीक्षेमध्ये, खालील दिलेली समीकरणे सोडवा, एक सामायिक समीकरणे सोडवा. ही सोडवायची कशी, त्याची मेथड चलाचा लोप करून कशी सोडवायची ती समीकरणे आपण उदाहरणाद्वारे शिकूया. आपण उदाहरण घेऊया. क्वेश्चन असा असेल, एक सामायिक समीकरणे सोडवा. समीकरण असं असेल 5x - 3y = 8.
दुसरं समीकरण दिलेलं असेल 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. आता ही दोन समीकरणे तुम्हाला दिलेली असतील. या समीकरणाला आपण समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 असं नामकरण करूया. हे नामकरण करणं म्हणजे आपण सध्या ह्या सोडवण्याच्या प्रवाहात ह्या समीकरणाला समीकरण 1 असं ओळखायचं. म्हणजे आपण बेरीज वजाबाकी कुठलीही या समीकरणावर क्रिया करणार असू तर आपण कसं म्हणणार, समीकरण 1 बेरीज समीकरण 2. म्हणजे समीकरणाची बेरीज करण्यासाठी एक दिलेली ओळख आहे. म्हणजे आपण ओळख देतो एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या त्याला, तर त्याला त्या नावाने ओळखतो. म्हणून ह्या समीकरणाला आपण समीकरण 1 हे नाव दिलेलं आहे. ह्या नावाने ह्या समीकरणाला ओळखतोय. आता आपण या समीकरणाला ओळखल्यानंतर आहे बघा, आपण बघणार आहोत एका चलाचा लोप करून ही समीकरणे कशी सोडवायची. आता हे बघा, समीकरण 2 आहे. समीकरण 2 आणि 2 मध्ये y चा सहगुणक काय आहे, 1 आहे. इथे y चा सहगुणक काय आहे, 3 आहे. तर आपल्याला y चा लोप करता येतो, कारण की प्लस आणि मायनस आहे. इथे प्लस आणि मायनस जर ह्याची दोन समीकरणाची जर बेरीज केली तर आपल्याला y चा लोप करता येतो. मग y चा लोप करण्यासाठी ह्या y चा सहगुणक 3 असला पाहिजे, तेव्हा हे -3y आणि +3y कट होईल. मग -3y आणि +3y कट करायचं असेल तर समीकरण 2 ला दोन्ही बाजूला 3 ने गुणू. दोन्ही बाजूला 3 ने गुणू तर आपल्याला नवीन समीकरण काय मिळेल, समीकरण 2 काय आहे, 3x प्लस y इज इक्वल टू 2. आता या समीकरणाला दोन्ही बाजूला 3 ने गुणायचे, म्हणजे 3x प्लस y इंटू 3 इज इक्वल टू 2 इंटू 3. आता 3 न गुणल्यानंतर हे 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. या समीकरणाला आपण समीकरण नंबर 3 असं नाव देऊया. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 या समीकरणाच्या सोडवण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपल्याला y या चलाचा लोप करायचा होता, म्हणून आपण इक्वेशन 2 ला 3 ने गुणून नवीन इक्वेशन मिळवलेलं आहे, ते इक्वेशन नंबर 3 आहे. आता इक्वेशन 1 आणि 3 चा विचार केला असता 5x - 3y इज इक्वल टू 8, 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. आता हे समीकरण नंबर 1 आहे आणि हे समीकरण नंबर 3 आहे. आता या दोन्ही समीकरणाची आपल्याला बेरीज करावी लागेल, आणि बेरीज केली तर ही दोन जी y आहे ते y ह्या चलाचा लोप होऊन जाईल. म्हणजे ह्या दोन्ही चलाची आपण बेरीज करूया. बेरीज दोन्ही चलाची बेरीज केली असता -3y प्लस 3y कट होऊन जाईल. आता 9x आणि 5x यांची बेरीज होईल 14x, आणि 8 आणि 6 14. तर आपल्याला सोडवून घ्यायचे. कसं सोडवणार, x इज इक्वल टू 1 हे x ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. आता x ची मिळालेली व्हॅल्यू तुम्ही कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळणारच. तर आपण तुम्हाला इक्वेशन नंबर 2 मध्ये मिळालेली x ची व्हॅल्यू ठेवून घेऊया. आता इक्वेशन 2 काय आहे आपलं बघा, 3x प्लस y इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू 1 आहे, तर x ची व्हॅल्यू इथे ठेवून घ्या, प्लस y इज इक्वल टू 2. तर y इज इक्वल टू 3 इकडे ह्या साईडला आहे, ते मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजे प्लस असेल ते या साईडला गेल्यानंतर मायनस होईल. तर y ची किंमत आलेली आहे -1. म्हणजे या समीकरणाची उकल अशी झालेली आहे, x, y इज इक्वल टू
1, -1. बघा, कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. म्हणजे दिलेल्या इक्वेशनाचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला असं ठरवायचं की ह्या इक्वेशन मधून कोणत्या चलाचा लोप केला जाऊ शकतो. आपण ह्या चलाचा कोणत्या चलाचा लोप केला जातो त्यानुसार आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे. आता ही चलाची ही उकल आपल्याला मिळालेली आहे. असं स्टेप टू स्टेप केल्यानंतर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. म्हणजे असं डायरेक्ट पण शॉर्टकट मध्ये आहेत, तर बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला प्रत्येक स्टेपला मार्क असतात. त्यामुळं स्टेप्स टू स्टेप जाणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. तर विद्यार्थी तुम्हाला समजलं. अजून उदाहरण घेऊन आपण ही एक सामायिक समीकरणाची चलाचा लोप करून समीकरण सोडवायची प्रॅक्टिस करूया. चला आपण नेक्स्ट उदाहरण बघूया. दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण चलाचा लोप करून एक्स आणि वायच्या किमती काढल्या होत्या. आता नेक्स्ट रीत दुसरी म्हणजे मेथड नंबर 2 म्हणजे दुसरी मेथड यूज करून एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं ते विचार करूया. y या चलाची किंमत x या रूपात मांडायची किंवा x या चलाची किंमत y या रूपात मांडायची. आता हे इक्वेशन बघा, 3x + y = 2. तर y = 2 - 3x म्हणजे y या चलाची किंमत आपण x च्या रूपात मांडली. म्हणजे किंमत इक्वल टू चिन्हाच्या उजवीकडील जे काही लिहिलेलं असेल ते त्याला निर्देशित केलेल्या चलाची किंमत म्हणायची. आता हे बघा, y ची किंमत आपण 2x - 2 - 3x या रूपात मिळवली. आता ही दिलेली किंमत याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊया. ही दिलेली किंमत कुठल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. आता 5 इक्वेशन नंबर 1 काय आपलं, 5x - 3y = 8. आता 5x - 3 y ची किंमत काय मिळवली आपण, 2 - 3x. 2 - 3x = 8. तर या इक्वेशन मध्ये गुणाकार करून घेऊया. 5x - 6 - +9x = 8. 14x = 14. x = 1. x ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे. आता y ची किंमत इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण x ची किंमत ठेवून y ची किंमत काढू शकतो. आता y = 2 - 3x. y = 2 - 3 × 1. y = 2 - 3. y = -1. x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. तर x आणि y 1 - 1 ही उकल आहे. म्हणजे समीकरणाची सोडवण्याची पद्धत ही दुसरी पद्धत आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धतीने समीकरण सोडवता आले पाहिजे. प्लस मायनस पद्धतीमध्ये चलाचा लोप करून किंवा एका चलाची किंमत दुसऱ्या चलासोबत असाइन करून तुम्ही असं समीकरण सोडवू शकता. समजलं? तुम्हाला नेक्स्ट उदाहरण घेऊया, म्हणजे अजून तुमची क्लॅरिटी बनून जाईल की कसा आपण विचार करायचा. समीकरण समोर आले आपल्याला काय समजलं पाहिजे की हे समीकरण कसं सोडवता आलं पाहिजे. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त क्लॅरिटी होईल. नेक्स्ट समीकरण आहे 3x + 2y = 29. पुढलं समीकरण आहे 5x - y = 18. तर आपण या समीकरणाला समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 अशी नावे देऊ. आता आपल्याला या समीकरणामध्ये दोन्ही समीकरणाकडे पाहिले असता आपल्याला असा विचार कोणत्या चलाचा लोप करता येईल. तुम्हाला काय वाटते, कोणत्या चलाचा लोप करता येईल?
आपल्याला y या चलाचा लोप करता येईल, कारण की या दोन्ही चलाची बेरीज केली असता प्लस मायनस म्हणजे y करून ह्या y या चलाचा लोप करता येईल. मग या y या चलाचा लोप करण्यासाठी तुम्हाला दिलेले समीकरण नंबर 2 y चा सहगुणक 1 आहे आणि इथे y चा सहगुणक 2 आहे. मग इथे y चा सहगुणक 2 बनवण्यासाठी दिलेल्या 2 नंबर समीकरणाला दोन्ही बाजूला तुम्हाला 2 ने गुणावं लागेल. समीकरण 2 ला दोन्ही बाजूला 2 ने गुणू. बघा दिलेलं 2 नंबर समीकरण काय 5x - y = 18. तर ह्या समीकरणाला 2 ने मल्टिप्लाय केले असता आपल्याला कोणतं समीकरण मिळेल 10x - 2y = 36. हे समीकरणाला आपण समीकरण नंबर 3 हे नाव देऊ. आता समीकरण 1 आणि समीकरण 3 चा विचार केला असता y ह्या चलाचा लोप आपण करू शकतो. म्हणून आपण समीकरण 1 आणि समीकरण 3 समीकरण 1 आणि समीकरण 3 ची बेरीज करू. समीकरण 1 काय सांगते आपल्याला 3x + 2y = 29 आणि समीकरण 3 10x - 2y = 36. या दोन समीकरणाची बेरीज. आता बेरीज केली असता 10x किंवा 10x 3x 13x झालेला आहे आणि हे प्लस आणि -2y म्हणजे ह्या चलाचा लोप करण्यासाठीच आपण हे पूर्ण खटाटोप केलेली आहे. त्यामुळे हे y चल पूर्णपणे रिमूव्ह झालेला आहे. 9 + 6 15 2 1 + 1 म्हणजे 65. आता आपल्याला x ची किंमत मिळून जाईल. इथे x ची किंमत काय येईल 13 चा टेबल 13 1 चा 1 13 5 चा 65 म्हणजे 13 5 ची 65. तर तुम्हाला x ची किंमत मिळालेली आहे 5. आता x ची किंमत मिळाली तर आपल्याला y ची किंमत मिळवण्यासाठी दिलेली x ची किंमत कुठल्याही समीकरणामध्ये ठेवा तुम्हाला y ची किंमत मिळून जाईल. तर आपण काय करूया समीकरण नंबर 2 मध्ये दिलेली x ची किंमत ठेवूया. समीकरण नंबर 2 काय समीकरण 2 5x - y = 18. x ची किंमत काय आलेली आहे 5. 25 - y = 18. आता हे बघा हे y जे आहे या साइडला गेल्यानंतर y = 25 - 18. y = 7. म्हणजेच आपल्याला x आणि y च्या किमती मिळालेल्या आहेत. म्हणजे दिलेल्या 2 एकसामायिक समीकरणाची उकल x y = 5 - 7 ही उकल मिळाली. दिलेली उकल आपल्याला क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करता येते. म्हणजे ही x आणि y च्या जे व्हॅल्यू चलाच्या ज्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहेत त्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवून उजवी बाजू आणि डावी बाजू बरोबर येते की नाही हे चेक केलं म्हणजे आपण क्रॉस व्हेरीफाय करणं म्हणतो. तर आपण एक दिलेलं इक्वेशन बघूया. एक नंबरचं इक्वेशन घेऊया. म्हणजे आपण क्रॉस व्हेरीफाय करतोय की आपण हे समीकरण सोडवलंय हे एक्झाम्पल बरोबर आहे का नाही कशावरून ठरवायचं. तर दिलेली समीकरणामध्ये ह्या दोन्ही आलेल्या चलाच्या किमती हे समीकरण सॅटिस्फाय करते का बघूया. आपण दिलेलं समीकरण नंबर 1 घेऊया. बघा 3x + 2y = 29. आता x ची जागी x ची चलाची किंमत काय आलेली आपली 5.
3 × 5 प्लस 2 गुणुले 7 इज इक्वल टू 29. आता 3चा टेबल 5 पर्यंत 15 15 आणि 7 दोन्ही 14. आता या दोन्हीची 15 आणि 14ची बेरीज केल्यानंतर 29 मिळालेला आहे आणि आपल्याला दिलेला आहे 29. म्हणजे उजवी बाजू बरोबर डावी बाजू LHS बरोबर RHS, म्हणजे दोन्ही बाजू एक समान आल्यामुळे आपण क्रॉस व्हेरीफाय म्हणायचं, पडताळणी, की आपण सोडवलेलं एक सामायिक समीकरण बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला 100% डाऊट येतो की मी बरोबरच सोडवलंय, की आपलं सोडवलेलं एक सामायिक समीकरण चुकीचं असू शकत नाही. मी कारण की समीकरणाचं एक्झाम्पल सोडवल्यानंतर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करून बघितलंय. मग ते क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं, की आलेल्या चलाच्या किमती एखाद्या इक्वेशन मध्ये ठेवून बघायची. तुमच्या या इक्वेशनच्या दोन्ही बाजू सॅटिस्फाय होत असेल तर तुम्हाला 100% कॉन्फिडन्स येतो मी बरोबरच सोडवले, माझं उत्तर 100% बरोबरच आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या एक्झाम्पल सोडवत असताना परीक्षेमध्ये जर आपला कॉन्फिडन्स वाढत गेला तर शेवटपर्यंत तो कॉन्फिडन्स कंटिन्यू राहतो. म्हणजे त्या एक्झाम्पलचा कॉन्फिडन्स सोडवत आलेला कॉन्फिडन्स दुसऱ्या एक्झाम्पलवर पडतो. दुसरा एक्झाम्पल पण तुम्ही तितक्याच उत्साहाने सोडवतो. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे पेपर सोडवताना. आपण अजून एक सामायिक उदाहरण सोडूया आणि तुमचा कॉन्फिडन्स अजून ग्रो करूया. म्हणजे आपल्याला 0 पासून हिरो बनायचंच आहे. मग हिरो बनायचंय तर उदाहरण घेऊन सराव करूया, सरावाद्वारे आपण हिरो बनूया. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. (15x + 17y = 21). एक दिलेलं एक इक्वेशन आहे, एक सामायिक इक्वेशन आहे. (17x + 15y = 11). समीकरण नंबर 2 आहे. आता या दोन्ही समीकरणाबरोबर तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय विचार येतो, की एखाद्या समीकरणाला चलाचा लोप करता येतो का, किंवा एखाद्या चलाला लोप करून दुसऱ्या चलाची किंमत काढता येईल का. समीकरणाकडे पाहिले समजलं तुम्हाला काय समजतं या दोन्ही समीकरणाकडे पाहिल्यावर. समीकरण 1 मध्ये जो x चा सहगुणक आहे तो समीकरण 2 मध्ये y चा सहगुणक आहे, आणि समीकरण 1 मध्ये जो y चा सहगुणक आहे तो समीकरण 2 मध्ये x चा सहगुणक आहे. मध्ये दिलेल्या दोन्ही समीकरणामध्ये सहगुणकाची अदला बदल आहे. यासाठी तुम्हाला काय करता येईल, दोन्ही इक्वेशन समीकरणचा वापर करून आपल्याला एक तिसरं इक्वेशन मिळवायचंय. म्हणजे जेव्हा दोन समीकरणामध्ये सहगुणकाची अदला बदल केली असेल तेव्हा असा विचार करायचा आहे. तर आपण हे दोन इक्वेशन वरून ह्या दोन्ही इक्वेशनची बेरीज करू. एक वेळेस ह्या दोन इक्वेशनची बेरीज करायची, एक इक्वेशन मिळणार. दोन इक्वेशनची बेरीज करूया. चला, समीकरण 1 आणि 2 बेरीज करू. 15x + 17y = 21. 17x + 15y = 11. या दोन्ही समीकरणाची बेरीज हे बघा, 15 आणि 17 = 32x + 32y = 21 आणि 11चा बेरीज केली असताना आपल्याला 32 मिळते.
आता ह्या दिलेल्या इक्वेशनावरून तुम्ही दोन्ही साइडला 32 ने डिवाइड केला असता तुम्हाला x प्लस वाय इज इक्वल टू 1 हे इक्वेशन मिळेल. म्हणजे हे दिलेले इक्वेशन काय आले आपल्याला, दोन्ही इक्वेशनची बेरीज केल्यानंतर 32x प्लस 32y इज इक्वल टू 32. मग याला सोप्या रूपामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण दिलेल्या इक्वेशनला दोन्ही बाजूला 32 ने डिवाइड केलेलं आहे. म्हणजे आपण दोन्ही बाजूला 32 ने डिवाइड केल्यानंतर x प्लस वाय इज इक्वल टू 1 हे इक्वेशन मिळालेलं आहे. त्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 3 असं देऊया. आता दिलेल्या दोन समीकरणामध्ये दोन समीकरणाची बेरीज करून आपण तिसरं समीकरण मिळवलेलं आहे. आता या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करून अजून एक समीकरण आपण मिळूया. म्हणजे सिम्प्लिफाईड फॉर्म, म्हणजे सोपं समीकरण मिळवलंय. आता हे बघा, हे समीकरणापेक्षा हे समीकरण सोपं आहे का नाही. आता हे दिलेले दोन समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी करूया. समीकरण 1 समीकरण 2 वजाबाकी. हे बघा, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. या दोन्ही समीकरणाची वजाबाकी. आता वजाबाकी करताना एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एका समीकरणामधून दुसरं समीकरण वजा करतो, आता वजा करतो म्हणजे दिलेल्या दुसऱ्या समीकरणामधून जे जे चिन्ह दिलेले आहे ते चिन्हाची अदला बदल होते. आता हे बघा, वजा केल्यानंतर इथे प्लस आहे तर वजा होते, इथं प्लस आहे तर वजा होते, इथं प्लस आहे तर वजा होते, म्हणजे चिन्हाची अदला बदल होते. आता हे वजाबाकी करून घेऊया. 15x मायनस 17x तर काय भेटेल तुम्हाला, मायनस 2x. 17y मायनस 15y प्लस 2y आणि 21 मधून 11 गेल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, मिळेल 10. आता दिलेल्या इक्वेशनाला अजून सिम्प्लिफाय करता येईल. दोन्ही बाजूला 2 ने डिवाइड करूया. काय भेटेल, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन नंबर 4 असं नाव देऊन टाकू शकता. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 हे दोन्ही इक्वेशनची बेरीज केली असता तुम्हाला एका चलाचा लोप झालेला दिसून येईल. आता इक्वेशन नंबर 3 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 3 आहे. मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे इक्वेशन नंबर 4 आहे. आता ह्या दोन इक्वेशनची बेरीज केली असता 2y इज इक्वल टू 6 तर y इज इक्वल टू 3 तुम्हाला y या चलाची किंमत मिळालेली आहे. आता y या चलाची किंमत मिळालेली किंमत तुम्ही इक्वेशन कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवून तुम्ही x आणि y च्या किमती मिळवू शकता. y या चलाची किंमत तुम्ही इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवूया. y ची किंमत किती आहे, 3. समजा 3 प्लस y इज इक्वल टू y ची किंमत इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवली असता x प्लस 3 इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1 मायनस 3, x इज इक्वल टू मायनस 2 तुम्हाला x ची किंमत मिळालेली आहे. आता या दोन्ही किमती म्हणजे दिलेल्या इक्वेशनाची उकल -2 3 ही उकल आपल्याला मिळालेली आहे. आता तुम्ही म्हणताल हे सहगुणकाचे आदला बदल केल्यानंतर हे असं का केलं, कारण की दिलेल्या समीकरणातला कुठल्याही संख्येनं गुणून समीकरणाचे सहगुणक
सेम करायचं म्हटल्यानंतर ती थोडी लेंदी प्रोसेस होते, तसं पण सोडवता येतं. पण हे समीकरणाला मिनिमाइज करून एक सोपं समीकरण बनवण्याची पद्धत आहे. म्हणजे जेव्हा दोन्ही चलाचे सहगुणकाची अदला बदल झालेले दिसेल तेव्हा दोन समीकरण, एकदा दोन समीकरणाची बेरीज करायची, एकदा दोन समीकरणाची वजाबाकी करायची आणि मिळालेल्या दोन समीकरणावरून चलाची किंमत काढायची. म्हणजे एक सिम्प्लिफाईड फॉर्म, म्हणजे एक तुम्हाला सोपी पद्धत आहे. चला अजून एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुमची अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. अजून एक उदाहरणाद्वारे तुम्हाला समजेल. 18x plus 17y is equal to 15. 17x plus 18y is equal to 20. हे दिलेले दोन इक्वेशन आहेत. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. दिलेल्या दोन समीकरणामध्ये आपल्याला असं दिसून येते की चलांचा सहगुणकाची आलटापलट झालेली आहे. तर आता ह्याला आपण संक्षिप्त रूपामध्ये आणण्यासाठी मी तुम्हाला सांगितले, जे इक्वेशन दिलेलं आहे त्या दोन इक्वेशनची प्रथमतः बेरीज करून घ्यायची. म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करू. हे बघा, 18x प्लस 17y इज इक्वल टू 15 हे दिलेलं आपलं समीकरण 1 आहे. प्लस 17x प्लस 18y इज इक्वल टू 20 हे समीकरण नंबर 2 आहे. आता या दोन्ही समीकरणाची बेरीज काय होईल? 17 आणि 18 ची 35x प्लस 35y इज इक्वल टू 35. आता हे जे बेरीज आलेली आहे या बेरीजला अजून सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण दोन्ही बाजूला 35 ने डिवाइड करू. म्हणजे आपल्याला नवीन एक इक्वेशन भेटेल, x प्लस y इज इक्वल टू 1. हे तुम्हाला इक्वेशन मिळालेलं आहे. ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 3 असं नाव देऊन टाकू. आता दिलेल्या दोन इक्वेशनची एक वेळेस आपण बेरीज केली तर आता एक वेळेस वजाबाकी करून बघूया. कशी असेल वजाबाकी? 18x प्लस 17y इज इक्वल टू 15. 17x प्लस 18y इज इक्वल टू 20. या दोन्ही समीकरणाची वजाबाकी. समीकरण आपण समीकरण 1 आणि 2 वजाबाकी. आता हे बघा, वजाबाकी करत असताना समीकरणाच्या चिन्हावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. आता इथे प्लस आहे तर ते चिन्ह बदलून मायनस होईल, प्लस आहे मायनस होईल, प्लस आहे मायनस होईल. आता आपण वजाबाकी करून घेऊया. 18x मधून 17x गेले, काय मिळालं आपल्याला? 1x. आणि 17x मधून मायनस 18 गेल्यावर मायनस 1y मिळेल, म्हणजे मायनस y मिळेल. आणि 15 मधून मायनस 20 गेल्यानंतर तुम्हाला मायनस 5 मिळेल. हे असेल तुमचं इक्वेशन नंबर 4. आता दिले इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 या दोन्ही इक्वेशनची बेरीज केली असता एका चलाचा लोप होईल. हे बघा, x प्लस y इज इक्वल टू 1 हे आहे आपलं इक्वेशन नंबर 3. आणि x मायनस y इज इक्वल टू मायनस 5 हे आहे इक्वेशन नंबर 4. या दोन्ही इक्वेशन समीकरण 3 व 4 ची बेरीज करू.
2x is equal to -4, x is equal to -4 divided by 2, x is equal to -2, म्हणजे x या चलाची किंमत आपल्याला -2 भेटलेली आहे. आता x ची किंमत कुठली आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवा किंवा इक्वेशन नंबर 4 मध्ये ठेवा, तुम्हाला y या चलाची किंमत मिळून जाईल. आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवूया. इक्वेशन नंबर 3 काय आपलं, x + y = 1. x ची आलेली किंमत, x या चलाची किंमत -2 आहे, ते येथे ठेवूया. तेव्हा y या चलाची किंमत आपल्याला मिळून जाईल. हे -2 ह्या साईडला गेल्यानंतर प्लस होईल, म्हणजे y ची जी किंमत मिळालेली आहे ती 3 आहे. x आणि y या दोन्ही चलाच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. तर x, y -2, 3 ही उकल मिळाली. समजलं? म्हणजे जेव्हा आपल्याला अशी मोठी मोठी समीकरणं दिली जातात आणि या समीकरणाकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतंय की दिलेल्या समीकरणामध्ये समीकरण 1 चा x चा सहगुणक समीकरण 2 मध्ये y चा सहगुणक आहे आणि समीकरण 1 मध्ये y चा सहगुणक समीकरण 2 मध्ये x चा सहगुणक आहे. त्यावेळेस दोन समीकरणाची बेरीज करून तिसरं समीकरण मिळेल आणि एकदा दोन समीकरणाची वजाबाकी करून चौथं समीकरण मिळेल आणि दिलेल्या दोन समीकरणावरून तुम्हाला x आणि y म्हणजे चलाच्या किमती काढणं सोपं जाईल. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आता ह्या उदाहरणाचं पण आपण क्रॉस व्हेरीफाय करून बघू शकता कारण की हे उदाहरण आपलं बरोबर आलेलं आहे की नाही. आता x आणि y च्या किमती काय आलेल्या आहेत आपल्या, -2 आणि 3. आपण काय करू, पडताळणी करून बघूया की आपण दिलेलं आलेलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. पडताळणीवरून आपल्याला क्लिअर होईल की दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला -2 आणि -3 ह्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत x आणि y च्या. आपण चेक करून बघूया. -2 -3 x आणि y च्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत आपल्याला. आता या इक्वेशन मध्ये ठेवूया आपण 18x + 17y = 15. हे बघा, 18x या चलाची किंमत ठेवूया, -2 + 17 y ची किंमत 3. y ची किंमत 3. हे बघा, 18 दोन्ही 36, 17 त्रिक 51 = 15. तर तुम्हाला दोन्ही बाजू सेम मिळालेले आहेत. दोन्ही बाजू सेम मिळाल्यानंतर आपल्या ज्या चलाची किमती काढल्यात हे क्रॉस व्हेरीफाय झालेला आहे, म्हणजे आपण पडताळणी केलेली आहे. दोन्ही बाजू म्हणजे आपल्याला सोडवलेलं जे एक सामायिक समीकरण जे आपण सोडवले त्याची जी उकल आहे, उकल ही 100% बरोबर. समजलं विद्यार्थी मित्रो? एक सामायिक समीकरण कशी सोडवायची, चलाचा लोप कसा करायचा आणि उकल कशी मिळवायची हे आपण आज एकदम डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. तर यापुढचं जे संकीर्ण प्रश्न संग्रह आहे तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये सोडवणार आहोत. आपण प्रत्येक उदाहरणाला एकदम असं डिटेल मध्ये स्टेप बाय स्टेप सोडवणार आहोत, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहिला नाही पाहिजे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त 10वी बोर्डच्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिरो बनायचा प्रवास असाच चालू राहू द्या. ज्या विद्यार्थ्यांनी आज थोडं समजलं नाही त्यांनी कालचा व्हिडिओ पूर्णतः बघा, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला फायदा होईल.
म्हणजे प्रवाहात जर तुमची लिंक तुटली तर तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे प्रत्येक लेक्चर अटेंड करीत चला. तुम्हाला आपला सिलेबस आणि प्रॅक्टिस तगडा झाली पाहिजे आणि 0 पासून हिरो बनलं पाहिजे. या प्रवाहाला तुमची साथ हवी आहे. म्हणजे तुम्हाला हिरो बनायचं असेल तर रोज आपल्या या लेक्चरला अटेंड करा आणि हिरो बना. चला, धन्यवाद. थांबूया.